एक मोठी बातमी आहे, नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. Tonight's story is coming from Nashik in Maharashtra. The summer has barely begun, but water woes are intensifying in parts of parched Nashik. Several women were seen venturing into a deep well in search of water. This video of a woman climbing down a well to fetch water has gone viral. दिन में 1-2 बार उतरना पड़ता है, पानी नहीं है ना, कम दिखता है इसलिए उतरना पड़ता है. पुढचे 3 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय नाशिकमध्ये. एका बाजूला धरणामध्ये 41% पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या एका थेंबासाठी लोक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. ही परिस्थिती आहे नाशिकमधली, जिथे पाणी तर आहेच पण तरीही पाणी नाही आहे. मित्रांनो, नाशिकमध्ये तब्बल 26 धरणं आहेत आणि त्या धरणांची क्षमता ही 70 TMC आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 41% पाणीसाठा आहे आणि हा आकडा गेल्या मेच्या आकड्यापेक्षा 10% जास्त आहे. आणि असं असूनसुद्धा तब्बल 50 गावे टँकरवर अवलंबून आहेत. हा विरोधाभास का आहे? ही एक नैसर्गिक समस्या आहे का की राजकीय अपयश? सर्वप्रथम आपण कुठल्या महत्त्वाच्या धरणामध्ये किती टक्के पाणीसाठा आहे याचा अभ्यास करूया. गंगापूर धरण हे मुख्य करून शहराला पाणी पुरवठा करतं. त्या धरणामध्ये तब्बल 55% पाणीसाठा आहे. त्यानंतर गिरणा धरण जे शेतीसाठी पूरक आहे, सिंचनासाठी पाण्याचा वापर तिथे होतो, या धरणामध्ये 39% पाणीसाठा आहे. मुकणे आणि दारणा या पूरक धरणांमध्ये मध्यम पाणीसाठा आहे आणि इतर छोटी मोठी धरणं जी स्थानिक वापरासाठी आहेत त्यांमध्ये सरासरी 20 ते 50% पाणीसाठा आहे. या सगळ्या धरणांची जर सरासरी केली तर नाशिकमध्ये सुमारे 41.61% पाणीसाठा आहे. मित्रांनो, प्रथम आपण डिस्ट्रीब्युशन फेलियर कशा प्रकारचं आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामधील 2026 मधील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती जाणून घ्यायची असेल तर जिल्हा आणि तालुका निहाय विश्लेषण करणे गरजेचे आहे. पण मित्रांनो, नाशिकच्या पाण्याबद्दल आपण बोलूच यात, पण व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला जर असेच वास्तववादी व्हिडिओ, डोळे उघडणारी माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हीच माहिती तुम्हाला मित्रांपर्यंत पोहोचवायची असेल तर व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अपडेट राहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुमच्या एका क्लिकने हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. चला तर मित्रांनो, पुढील व्हिडिओकडे आपण वळूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पश्चिम पट्ट्याचा अभ्यास करूया, ज्या ठिकाणी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा हे तालुके आहेत आणि येथे प्रामुख्याने गंगापूर, दारणा, मुकणे ही धरणं आहेत. गंगापूर धरणामध्ये 55% पाणीसाठा आहे आणि दारणा, मुकणे या धरणामध्ये मध्यम पाणीसाठा आहे. सह्याद्री पट्ट्यामध्ये हा भाग असल्यामुळे या भागात पाऊस खूप प्रमाणात पडतो आणि नाशिक शहराचा प्रमुख जलस्रोत हा असल्यामुळे शहरी वापराचा ताण या भागावर येतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भरपूर गाळ साचल्यामुळे क्षमता कमी झालेली आहे. पाण्याच्या बाबतीत हा भाग सुरक्षित जरी असला तरी दबाव खूप वाढतो या ठिकाणी. आता येऊया नाशिकमधील शहरी भागात, म्हणजेच नाशिक आणि सिन्नर हा भाग पाण्यासाठी गंगापूर धरणावर 80% अवलंबून आहे आणि इथली लोकसंख्यासुद्धा जास्त आहे. म्हणजे लोकसंख्यासुद्धा वाढत आहे म्हणजे मागणीसुद्धा वाढते. वाढत्या मागणीबरोबर इथे पाण्याची कपातसुद्धा वाढते आणि टँकरचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे साठा असूनसुद्धा डिस्ट्रीब्युशनामधल्या तुटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, मे आणि जून अजून येणं बाकी आहे. पाऊस जर अजून उशिरा पडला तर परिस्थिती किती गंभीर होईल. त्याचबरोबर एल निनियोचा प्रभाव जर वाढला तर परिणाम अजूनसुद्धा गंभीर होऊ शकतं. अधिक मोठं संकट येऊ शकतं. मित्रांनो, पाऊस कमी आणि संकट खूप मोठं. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत हा भाग खूप जोखीममध्ये आहे. आता उत्तर पट्टा बघूया, म्हणजेच मालेगाव, सटाणा, बागलाण आणि कळवण या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्यांचं धरण गिरणा धरण आहे. गिरणा धरणामध्ये 39 ते 40% पाणीसाठा आहे आणि भरपूर पाणी सिंचनासाठी वापरण्यात येतं. म्हणजे सतत शेतीचं नुकसानसुद्धा होतं आहे पाण्याच्या अभावी. मित्रांनो, एकाच धरणावर जास्त काळ अवलंबून राहिल्यामुळे इथली परिस्थिती गंभीर होते. इथली पाणी टंचाई खूप गंभीर होत चाललेली. मित्रांनो, आता आपण पूर्व पट्ट्याकडे येऊयात. येवला, नांदगाव, चांदवड हा भाग पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहे. या ठिकाणी एकही मोठं धरण नाही आहे. त्यामुळे हा भाग विहिरी आणि बोरवेल्स म्हणजे भूगर्भातील पाणी साठ्यावरच अवलंबून आहे. मित्रांनो,
येवला तालुक्यातील 20 गावे ही पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. हा भाग संरचनात्मक दुष्काळग्रस्त आहे, म्हणजे स्ट्रक्चरल ड्रॉट झोन असं या भागाला म्हणतात. विचार करा, इथे पाणी टंचाई किती गंभीर असेल. आणि याचबरोबर ग्रामीण अंतर्गत भागातील सुमारे 50 गावं ही पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे जवळपास 97,000 लोक या ठिकाणी प्रभावित झालेले आहेत. याचा अर्थ संकटं सगळीकडे समान नाही आहेत. याला आपण पॅकेट्स ऑफ क्रायसिस असं सुद्धा म्हणू शकतो. आता आपण लक्ष देऊया की पाणीसाठा कमी का होतो आहे. जानेवारी 2026 पाणीसाठा 85%, एप्रिल 2026 पाणीसाठा 44%. मित्रांनो, फक्त 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 40% पाणीसाठा गेला. का? काय कारण असेल? कारण ऊन वाढतं आहे, बाष्पीभवन होतं आहे. त्याचबरोबर या भागातील शेती प्रामुख्याने द्राक्षे आणि ऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे तिथे पाणी जास्त लागतं. अजून एक कारण आहे, शहरामध्ये जाणाऱ्या पाणीसाठ्यापैकी जवळपास 45% पाणीसाठा हा गळतीमध्ये जातो. मित्रांनो, म्हणजे ते पाणी पूर्णपणे वेस्ट होऊन जातं. याचा अर्थ पाणीसाठा आहे, पण व्यवस्थापन मात्र खूप कमकुवत आहे. आपण असं म्हणू शकतो का 45% लिकेज म्हणजे एवढं सगळं पाणी कुठेतरी असंच निघून जातं आहे? हे कुठल्याही सरकाराकरिता अनएक्सेप्टेबल आहे. मित्रांनो, मान्य आहे की फंडिंग, लेगसी इश्यू हे सगळं काही ओव्हरनाईट फिक्स होत नाही, पण 10 वर्ष 45% लिकेज आणि 10 वर्षाच्या कालावधीत कधी सुधारणा करू शकले नाही तुम्ही? थोडक्यात जर बोलायचं झालं तर नाशिकमधील पाणी टंचाईसाठी 5 प्रमुख कारणं कारणीभूत आहेत. एक तर प्रादेशिक असमतोल, दुसरं म्हणजे बरीचशी भागं धरणातील पाण्यावरच अवलंबून आहेत, तिसरं म्हणजे गळती, चौथं म्हणजे पाणी खाऊ पिकं आणि 5वं म्हणजे हवामानातील बदल. मित्रांनो, हे तर सगळं आयडियलिस्टिक झालं, पण प्रमुख कारण म्हणजे व्यवस्थापन. 45% लिकेज, परत आपण तेच बोलतो आहे. 10 वर्ष झाली आणि 45% लिकेज पाणी होतं आहे. हे फिक्स नाही करता आलं. पाईपलाईन, इन्फ्रास्ट्रक्चर काहीच कसं सुधारलं नाही. मित्रांनो, एकीकडे दीर्घकालीन योजना नाही, दरवर्षी 30 समस्या, आणि दुसरीकडे धरणे, रिचार्ज प्रोजेक्ट्स हे खूप धीम्या गतीने चाललेले आहेत. कारण बहुतेक निर्णय हे राजकीय असतात, वैज्ञानिक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टँकरची लॉबी. टँकर हे टेम्पररी सोल्युशन पाहिजे, पण तेच आजकाल बिझनेस मॉडेल होऊन बसलं आहे. थोडक्यात काय तर नाशिकमध्ये पाणी भरपूर आहे, पण ते योग्य ठिकाणी पोचतच नाही आहे. म्हणजे इथं प्रश्न पाण्याचा नाही आहे, तर प्रश्न आहे निर्णयाचा, प्राधान्याचा, जबाबदारीचा. नाशिककरांना पाणी पाहिजे, वाद नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि या समस्येबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही आमच्यापर्यंत कळवा, आणि व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.